तुम्ही खरं हे इथं इथं नाही बसायचं, तुम्ही त्यांची छातावरतीच बसायला पाहिजे. आता पहिलं सुरुवातीपासून बघू मग इथं बसायलाच नाही. काय राहतं माहिती का, उपोषण आपण त्या शेतीबाबत करतोय. एका बाजूला मग काही बोलू दे त्यांना, तिथंच बसायला पाहिजे. आता मी वांजरवाड गेलो आपल्या याला कापूस, तिथं इथे रोडवर बसलो. काय होतं यांचं काही नाही, ते म्हणजे पैसे त्याला ती डोळ्यासमोर पाहिजे. आता आपला हा खूप बघतोय पाणी सोबत समजते. 500 मीटरचा प्रॉब्लेम, तिथून पुढं काय अडचण नाही. रस्ता बी चालू तो रस्ता पुढे आपलं सरळ हा हा रणसिंग नाल्याला जातो तो. आता आपण तो रस्ता तिकडून लाडगाव पासून तर रणसिंग नाल्यापर्यंत आणला. आता पण आता तिथून जो आहे ना रंगशिंग नाल्यापासून गाडी वस्तीपासून आहे ना चौधरीच्या वस्तीपर्यंत आहे ना डांबरीकरण झालेलं आहे. हा तो झालेला आहे, पण तिथून इकडे पुढे तो बाकी आहे आणि तो शिवरस्ता त्यानुसार मला तो इथूनच टाकायचा. त्याच वेळेस हा प्रॉब्लेम आला. हा मग त्या शिवरस्त्यामुळे ती अडचण आलेली ती. त्यांना मी काय सांगितलं, तुम्ही तिकून जोडा सध्या, कारण ह्यो होत नाही म्हणून आपण तिकून जोडलं होतं. तिथं कोणाच विरोध आहे? विरोध कोण नाही, दोघा जणांचे भावाचे भांडण आहे त्याच्यामुळे त्या गावाला मनस्ताप आहे. शिवरस्ता आहे. हो शिवरस्ता आहे तो. तुम्ही काय करा, कोण कोण बसतो उपोषण? एकटेच बसले अण्णा पाटील. बाकी सगळे पाठी तुम्ही त्यांना उठवा, तुम्ही आज उपोषण माझ्या नाही उपोषण तर सोडणार नाही ते. असं नाही होत ना. तिथं बसा तुम्ही. त्यांना आपण लेटर वगैरे त्यांना सगळं दिलेलं आहे, त्यांना पुरवलेलं आहे, पुरवठा केलेला आहे. बरोबर आहे तुमचं, पण आता तू एकटा माणूस बसला, उद्या तब्येत जर खराब जर झाली त्याच्यापेक्षा तिथं त्यांच्या छातावर बसतो. मग आपण जर त्यांना पाठपुरवठा केलेला आहे म्हणलं त्यांना येणं भागच नाही तर सर येतील ते. मग जो जेणेकरून तिथं होईल ते तसं होईल तिथं. आता तुम्ही जसे भेटायला आले तसे त्यांना यावंच लागणार आहे ना. हा तुम्ही आमदार नेतृत्वाने तुम्ही इथं आलेले, तसे त्यांना बी ते बी कर्मचारी ना, गव्हर्नमेंट कर्मचारी ते त्यांना बी यावंच लागणार त्यांना. तुम्हाला जशी काळजी त्यांना बी लोकांची काळजी आहे ना सर तशी. 2-3 वर्षापासून 2017 शिवरस्ता आहे तो, काय ते खाजगी भांडण पण नाही ना काही असं ते. मला त्यावेळेस मी, पण कसं आहे आता जसं तुम्ही एका ठिकाणी आले ना, तिथं आपल्याला एक पूल टाकायचं होतं. तुमच्या लक्षात येईल हा जो रस्ता झाला ना त्याच ठिकाणी तर तिथं अक्षरशः पूल टाकताना 10 अडचणी आल्या. त्यांना मी काय सांगायचो, इकडून ते वीट भट्टीची वरून पाणी तुंबत आणि म्हणून इथं एक थोडा मोठा नळकंडी पूल करा, ते पाणी खाली होऊन जाईल. खालच्या लोकांनी आम्ही करून देणार नाही, तर कोणी मदत बी करायला येत नाही ना. अशा वेळेस विकास कामाला असं हे केलं मग ती अडचण तयार नाही. पण हे भांडणं पण वैयक्तिक नाही ना असे काही, दोन्ही गावाचे मिळून आहे तो रस्ता अडवलेला तो. तहसीलदारला बोलतो, ते कापूस वाळवलं तुमच्या जमीन जातील ते आले उपोषण सोडून द्या. बरं का, त्यांची मुदत घ्या. पण सर त्यांचं म्हणणं काय होतं का तुम्ही आम्हाला अर्ज का बरं नाही दिला अगोदर, पण हे भांडण 17 पासून चालू आहे. आता द्यायला पण हे पण त्यांना माहिती नाही, पण सर तारखी पण त्यांच्याकडे चालू आहे ना याच्या. बरोबर आहे, परंतु आज तुम्ही उपोषणाला बसणार आहे, ही पत्र पत्रव्यवहार केलेला आहे सर या उपोषणाचा. पत्रव्यवहार आहे ना सगळा केलेला आहे. याच्या अगोदर पण त्यांच्याकडे केसेस चालू होत्या. त्याला पाठवून देतो, ते आल्यानंतर तुम्ही उपोषण सोडून टाका, मुदत घ्या, लेखी घ्या. आता उपोषण सोडायचं कसं आहे, तो वैयक्तिक बसलेला आहे. आम्ही गावकरी त्याच्या मागे बसलेलो आहे. त्याचा वैयक्तिक त्याचा निर्णय तो तर घेणार आहे ना तो. ग्रामस्थ म्हणून आपण त्याच्या मागे आहे फक्त. तुमच्याकडून अशी अपेक्षा होती का तुम्ही काहीतरी एक निर्णय द्यावा? तुम्ही तोडगा काढशा ना, आम्हाला गॅरंटी एवढी. निर्णय 100% असा आहे, मी तहसीलदारला पाठवतो. 8 दिवस नाही झाले.
आता आमच्या आलं फक्त तुम्ही जे आम्ही तुमच्याकडे बरेच वेळ झालो तुमच्याकडे येऊन नंतर तुम्ही 8 दिवस झोपले ग्रामाच्या दावा कोणावर दाखल करायचा? आपले सगळे प्रोज आहे त्यांच्याकडे कागद आज थोडी दाखवायला जाणार. प्रदीप टाकतो. आता सगळे 10 वाजेपर्यंत माणसं 10 वाजता येतो 10 वाजेपर्यंत माणसं माणसं तहसीलला बसले 10 वाजता या म्हणतो हे देतो यांना इथं बसू द्या म्हणे, बाकीचे लोक तिकडे या म्हणे. कुठं कोण गेलो आपण? गावातले भरपूर लोक गेले. हा पावसाळ्या पहिले ते बरोबर होते. आपण मी फोन केला कोणाला ते दोन्ही कामासाठी ते बसले होते. कापूस वाढवचा असाच विषय आहे. हा हा सर, पण हा वैयक्तिक रस्त्याचा काय मॅटरच नाही ना, पूर्ण गावाला शिवरस्त्याचा आहे ना, दोन्ही गावाच्या शिवरस्त्याचा आहे. इकडून सावखेडचा बी आहे आणि तिकडून नांदूरचा पण आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांना तिकडे जाण्याला हा आता तोच रस्ता सर तुम्ही जर तिकडून वळून घेतला, आता सध्या इकडे अडचण असल्यामुळे तोच जर सरळ जर झाला असता तर रस्ता एकदम व्यवस्थित झाला असता सर. तो रस्त्याला काही अडचणच नसते ना इकडच्या. काय म्हणले? काय भेटलेच नाही. काल बोलवून घेतलं इथून दिवसभर बसलो, येतो 5 वाजता आणि येतो 6 वाजता. तिचे 17-18 महिने ऑर्डर होईल. प्रदीप दिलं का? असं काही नाही का चुकीच्या पद्धतीने आपलं उपोषण चालू आहे. त्यांना वारंवार लेटर देऊन सुद्धा त्यांचे हेच प्रॉब्लेम दाखवत राहिले ते असे. हा सगळ्यांना दिलेलं आहे, सगळ्यांना दिलेलं आहे, सगळ्यांचे पोच घेतलेले आहे. त्या काल मंडळाधिकारी येऊन गेली तू त्याच्यात पुन्हा उपोषणचं याच्या आधी बी याच्यात गेलो 2 महिन्यापूर्वी आधी बी आम्ही गेलो. ते 25 त्याच्यावर कारवाई त्याच्यावर आम्ही समजा त्यावेळेस इथं काय कोणाचं काही बांधलेलं आहे का कांदा चालते? नाही नाही कोणाचंच काही नाही, कोणाचंच काही अडचण नाही. अडचण काहीच नाही. माझं वावर काढून द्या तुम्ही जास्त आहे. तो विरोध नाही, फक्त माझं वावर काढून द्या तुम्ही जास्त बिनधास्त. आपण कोण काढू? नाही त्याचा फक्त परिणामीच ते हेच लावून धरलं ना. मग आपण भांडत नाही. वावर काढून द्यायचं पुढं अधिकारी लोकांनी तिथेच राहणार ना. वावर शासकीय बरं का सर, आपण शिवासाठीच वावर ऑलरेडी तुमच्या जर नावावर जर 4 एकर आहे, तुम्ही जर 6.5 एकराचा उतारा दाखव राहिले, तुम्हाला कोण देणार 6.5 एकर दाखवून? हा जरी मिळालं पण मग शिवजीतच राहील ना. शिव तर तेच राहणार आहे ना, दोन्ही गावाचे शिव. आम्ही अधिकारी तेच म्हणतो, मग तुम्ही शिव काढून शिव तर काढून द्या ना. वावराला काय संबंध आमचा? ती परत एकदा तहसीलदारला पाठवून आज फक्त ते आले उपोषण सोडा, 8 दिवसाची वेळ घ्या, नाही जर काही फरक पडला तर मग तिथे बसू. त्यांनी लेखी जर दिलं ना आम्हाला, लेखी द्या लोक. हा लेखी जर दिलं तर आम्ही उपोषण सोडू. उपोषण सोडून देऊ. हा लेखी जर दिलं तर उपोषण सोडून देऊ. विषय असा आहे, शिवरस्ता जे आहे तो लिगल मध्ये असा पूर्ण म्हणजे एक दोरी ते तळ ते डायरेक्ट इकडं, तर मग नाही पण चांगलं काम आहे ना, चांगलं हो. मग त्या समोरच्या माणसाचं जे वावरात क्षेत्र आहे ते नंतर पण आपण शिवरस्ता हे तहसीलदार काढून देणं काम आहे की नाही? भांडण चालू आहे ना आमचं. तहसीलदारला म्हणा, कारण आपल्याच सरकारने GR काढलेला आहे, आपल्याच सरकारने सध्या चालू वर्षामध्ये त्याचे जे वावर शिवरस्ते पाण्यात रस्ते मोकळे करून देणे बाबत. 2 किलोमीटर पलीकडून
रंगसी नाल्यापर्यंत आलो 2 किलो हो आलेला आहे ना, पण तोच जर मधला कटअप जर इकडे जर येतो तर हा पूर्ण तयार होतो ना सर. आवाज जर यायचं ठरलं की तर 10 किलोमीटर वरून यावं लागतं. असं इकडून यावं लागतं पूर्ण पेट्रोल पंपाकडून. आणि तसं 1 किलोमीटर सुद्धा नाही तेवढं यावं. येऊनच सर ते खाजगी रस्ते आणि शिवाय परत ते खाजगी रस्ते पाऊस झाला म्हणजे शेतकऱ्याला होतं, इकडून नको, आपल्या इकडून नको. असं होतं ना ते. चला मी पाठवून देतो. ओके. फक्त इथं आल्यानंतर 8 दिवसाची त्यांची वेळ घ्या. नाही लेखी घेऊ सर आम्ही, सर लेखी घेऊ. कसं आहे, माझं काम आणि तहसीलदार साहेबांना याच्यामध्ये नोंदणी करेल आणि लीगल मध्ये येईन ते. लीगल मध्ये त्याला काय त्याचं पाहायचं काही कामच आम्हाला नाही. तहसीलदार साहेब येऊन रस्ता काढून देतात, आम्ही उपोषण सोडून देतो ना. तर ते यायलाच तयार नाही रस्त्यात ते यायलाच तयार नाही. वळूच्या गाड्या मागं पुढे आणि आज सकाळी 6 वाजता वळूच्या गाड्या सकाळी आले ते म्हणजे तुम्ही किती दिवस बसले ना रस्ता होणार नाही असं ते बोलले ना ते. हा बोलले ना सकाळी बोलून गेले इथून ते. हा बोलून गेले. तहसीलदार तर ड्युटी बद्दल इतके तत्पर आहे, 6:30ला जिथे जातात. चला मी पाठवून देतो. वाळूसाठी तहसीलदार ड्युटीवर येतो त्या टायमाला येतं. जर सकाळी 6 वाजता येतो मग तो त्याला इथे यायला टाइम नाही भेटत आणि तिकडे ते औरंगाबादला राहतो. मग करतो काय तू? काय भेटणार आहे? मी लगेच पाठवतो. वाट पाहत आम्ही